आई आज काय स्पेशल? आज मी कोलंबी फ्राय, कोलंबी रस्सा हे बघ काय करते. बघू. अरे वा, छान. पहिली साफ करून घेऊया. कोलंबी साफ करून घेऊया. याचं काय करणार आहे? बनवते कोळंबी फ्राय. कोलंबी आणि बारीकवाली कोळंबी आहे त्याचा रस्सा. बारीकवाली बघू. ह्याचा रस्सा बनवते, ह्याची फ्राय बनवते. ओके. हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कोळंबी फ्राय आणि कोळंबी रस्सा. तर मोठी जी ही समोर तुम्हाला दिसते कोळंबी, त्याची आपण कोळंबी फ्राय बनवणार आहोत. आलं लसूण पेस्ट, मसाला वगैरे लावून. तर पुढे मी पूर्ण कृती दाखवणार आहे. आणि याच्यानंतर जी छोटी दाखवली होती कोळंबी साफ केलेली, तर तिचा आपण रस्सा करणार आहोत. तर ती छोटीवाली जी कोळंबी आहे ती आधीच साफ केली. आता ही आपण स्वच्छ करून साफ करूया. तर बघा, इथे पूर्ण मी एक कोळंबी दाखवते तुम्हाला. तिचं डोकं असं व्यवस्थित धरून सेपरेट करायचं आहे. काही लोक डोक्यासहित बनवतात रस्सा वगैरे, पण मी आता ते सेपरेट करून टाकून देणार आहे. आपल्याला ही फ्राय करायची आहे, त्यामुळे आपण हे कवच, पाय आणि डोकं हे सेपरेट करून तो सगळा कचरा वेगळा काढणार आहोत. आणि फक्त व्यवस्थित कोळंबीचा तो मांसल भाग आहे तोच फक्त फ्राय करणार आहोत. तर इथे बघा, शेपटाकडचा भाग ना आता निघत नाही आहे, कारण ती इतकी ताजी आहे की एकदम कवर ते एवढं चिकटून आहे, ते व्यवस्थित निघत नाही आहे. तर अशा पद्धतीने मी आता काढून घेते. शेपूट कोणाला ठेवायचं असेल तर काही लोक ठेवतात, ते मस्त वाटतं ते रश्श्यामध्ये. पण ही आता फ्राय करायची आहे म्हणून मी काढून टाकते. तर पूर्ण काढली. आता मधली जी अन्ननलिका आणि जी व्यवस्थित साफ करता न येण्यासाठी घाण असते, तिथे तुम्ही ना सुरीने एक कट मारला तरी चालतो, ती व्यवस्थित निघते. पण मला आता हाताने इझी वाटते ते काढायला, म्हणून मी हाताने काढते. दोन्ही ऑप्शन चांगले आहेत. हाताने पण स्वच्छ करू शकता किंवा सुरीने कट मारून. पण सुरीने कट मारताना पूर्ण कोळंबी चिरायची नाही, थोडाच कट मारायचा आहे. तर बघा, ही आता कोळंबी आहे ना, मी एक स्वच्छ केली आहे. पुढच्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या आहेत. आता आपण डायरेक्ट जे बनवायचं आहे कोळंबीचा रस्सा त्याला सुरुवात करूया. तर इथे आपण 2 पळ्या तेल घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. भांडं मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. आता या भांड्यामध्ये 2 चमचे जे तेल टाकले ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे टाकणार आहोत. आणि हे 2 ते 3 मिनटं चांगले परतून घेणार आहोत. ते मध्यम आचेवरच परतायचे आहेत. जर हा कांदा काळा पडला तर त्याची चव पूर्ण बदलते आणि रस्स्याला एकदम करपट चव येते. तर हलक्या हाताने असं ढवळून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांदा एकदम लाल होत नाही तोपर्यंत टोमॅटो ॲड करायचा नाही. तर टोमॅटो 2 घेतलेले आहेत आणि ते पण व्यवस्थित स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत. तुम्ही मध्यम आकारापेक्षा छोटे कांदे असतील तर 4 कांदेसुद्धा घेऊ शकता. आता याच्यामध्ये उभी चिरलेली एक मिरची आणि कट केलेली एक मिरची, म्हणजे चवीपुरतीच मिरची ॲड केलेली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला. आणि घरी तयार केलेली आलं लसूण याची पेस्ट आता वापरलेली आहे. वरून टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा हळद अंदाजानुसार आहे. जर घरगुती बनवलेली असेल तर थोडकी टाकली तरी चालते. आता हळदीचा मस्त कलर आलेला आहे. याच्यामध्ये चिरून घेतलेले 2 टोमॅटो जे आहेत ते ॲड केलेले आहेत. आता कांदा व्यवस्थित शिजल्यामुळे टोमॅटोसुद्धा पटकन शिजणार आहे. तर असं ढवळत राहायचं आहे. कुठेही खाली जे करपटलेलं असेल ते त्याला चिकटून पूर्ण भाजी खराब होऊ नये म्हणून 2 ते 3 मिनटं ढवळून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये वरून मीठ ॲड केलं आहे. मीठ अंदाजानुसार आहे, तुम्हाला कसं लागतं तसं. आता मस्तपैकी मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टोमॅटो एकदम एकजीव झालेत. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण घरगुती लाल मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही दुसरेही मसाले ॲड करू शकता, कलरचा मसाला टाकू शकता. हा मच्छीसाठी खास बनवलेला मसाला आहे म्हणून आपण तेवढाच ॲड केलेला आहे. याच्यामध्ये गरम मसाले किंवा बाकी मसालेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता ही जी धुवून स्वच्छ ठेवलेली होती ती कोळंबी आपण ॲड केलेली आहे. आणि हिला 5 ते 7 मिनटं आपण परतून चांगलं शिजवून घेणार आहोत. आता जोपर्यंत ती व्यवस्थित शिजत नाही ना तोपर्यंत आपण ढवळून व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता बघा, हा जो मसाला टाकला होता आपण त्याचा कलर त्या कोळंबीला येत चाललेला आहे, म्हणजे ती व्यवस्थित शिजत चालली आहे.
ऑलमोस्ट सगळे जिन्नस शिजत आले की याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. जेवढं तुम्हाला रस्सा पातळ हवा आहे घट्ट हवा आहे ते आपण ठरवायचं आहे. तर याच्यामध्ये वरून आता ॲड केलेलं आहे कोकम. ज्या वेळेला असं वाटतं की कोळंबी शिजत आली त्याच वेळेला कोकम ॲड करायचं आहे. कोकम तुम्ही आधी ॲड केलात ना तर कोळंबी लवकर शिजणार नाही. जोपर्यंत कोळंबी शिजली असं वाटत नाही आहे 5 ते 7 मिनटं आपण जे वाफेवर ठेवले तोपर्यंत याच्यामध्ये दुसरे कोणतेही जिन्नस ॲड करू नका. आता कोकम ॲड केलेले आहे ती शिजत आली म्हणून. आणि वरून कांदा खोबरं हे जे भाजून परतून घेतलेलं आहे ते मिक्सरला लावून त्याचं वाटप केलेलं आहे ते ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आलू लसूण पेस्ट एकत्रसुद्धा वाटू शकता, पण आपण आधी टाकलेली आहे. आणि वरून कांदा खोबऱ्याचं साधं घरगुती पद्धतीतलं वाटण टाकलेलं आहे. तर हे वाटण टाकल्यामुळे रश्श्याला घट्टपणा येईल आणि एक वेगळी चव येईल. तर बघा हे व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि जेव्हा हे सगळे जिन्नस एकत्र करून शिजले जातील त्याच वेळेला आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. तर बघा हे सगळे जिन्नस आहेत ना एकजीव होत आले आहेत आणि कोळंबी 70% शिजली आहे हे सगळं आपण ढवळून घेईपर्यंत. आता या स्टेजला आपण इथे 1 ग्लासभर ॲड केलं आहे पाणी. पाणी कोमट करून घ्यायचं आहे. आता हे याच्यामध्ये मिक्स केलेलं पाणी आहे ना ते आणि कोळंबी एकत्र ढवळून व्यवस्थित घ्यायची आहे आणि मग 5 मिनटं तशीच राहू द्यायची. आता बघा 5 मिनटानंतर तुम्हाला ते वरती तर्री आलेली दिसते आहे आणि कोळंबी व्यवस्थित शिजलेली आहे. ऑलमोस्ट ही 10 ते 12 मिनटं लागतात या रेसिपीसाठी. पण असं स्टेप बाय स्टेप करत गेलं म्हणजे कटिंग वगैरे आधी करून घेतली तरच हा 10 ते 12 मिनटाचा अवधी लागतो, नाहीतर मग तुम्हाला अर्धा तास लागू शकतो. तर बघा आता व्यवस्थित कड आलेला आहे आणि हे उकळी आल्यानंतर हे परत आपण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित सेट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर गॅस बंद करणार आहोत. आता रस्सा तर तयार झाला आहे. कोळंबी फ्रायची तयारी करूया. तर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि मसाला हे टाकूया. कोळंबी आधीच आपण फ्राय करण्यासाठी साफ केली होती. तर याच्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकून त्याला मस्तपैकी मॅरिनेट करूया. अशी छानपैकी अर्धा तास ठेवून घेऊया. तर आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि शेवटला आपला घरगुती लाल मसाला. याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा फिशसाठी बाहेरून जो फ्राय मसाला मिळतो फिश फ्रायचा तोसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे हा मसाला आहे म्हणून आम्ही हा आईने बनवलेला घरगुती लाल मसाला वापरतो आहे. आणि ह्याला छानपैकी ढवळून घ्यायचं आणि अर्धा तासासाठी सेट होऊ द्यायचं. सेट झाल्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता कोळंबी मॅरिनेट व्यवस्थित झालेली आहे. तर एका पॅनमध्ये हे तेल आपण घेतलेलं आहे आणि हे तेल मध्यम आचेवरती गरम करायचं आहे. गॅस फुल जर ठेवला आणि तेल जर एकदम जास्त गरम झाला तर कोळंबी करपेल आणि व्यवस्थित शिजणार नाही, पूर्ण काळी होऊन जाईल. तर ही काळजी घ्यायची आहे. आता कोळंबी मॅरिनेट जी केलेली आहे ती याच्यामध्ये आपण एक एक करून व्यवस्थित सेट करून सोडलेली आहे. 2 मिनटं या साईडने आणि 1 मिनटं दुसऱ्या साईडने पलटवून अशी व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, म्हणजे एकदम छानपैकी कोळंबी फ्राय तयार होते. आता याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही रवा वापरू शकता. मी फक्त आलं लसूण पेस्ट आणि लाल मसाला, हळद, मीठ एवढंच साहित्य वापरलेलं आहे. तुम्ही आवश्यकतेनुसार रवासुद्धा लावू शकता किंवा बेसन किंवा तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता. आता बघा कोळंबी एका साईडने मस्तपैकी फ्राय झाली आहे. छान अशी परतून घ्यायची आहे आणि दुसरी साईड जी आहे ती पुन्हा त्याची व्यवस्थित शेकू द्यायची आहे. तर एक साईड ही आपण परतवून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने थोडं शिजल्यानंतर 1 मिनटं ठेवणार आहोत आणि लगेच गॅस बंद करून घेणार आहोत. आता एक साईडने आपण पलटी करून घेतलेलं आहे. 1 मिनटं या साईडने सुद्धा छानपैकी शेकवून घेऊया की व्यवस्थित शिजेल आणि मग गॅस बंद करूया. गॅस बंद करून झाल्यानंतर याच्यावरती वरून थोडीशी कट करून कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजे आपली कोळंबी फ्राय तयार. अशा पद्धतीने आता आपली ही पूर्णपणे रेसिपी तयार झालेली आहे.